नमस्कार। आज महान तपस्वी थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त गाडगेबाबांना सगळ्यात पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन। आपल्या सर्वांना गाडगेबाबा जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। मी संपूर्ण महाराष्ट्रभर स्मशानभूमी स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागात फिरतोय। डोंगरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, दुर्गम भाग आहे, शहरी भागात सुद्धा फिरलो आणि आज गाडगेबाबांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या उरण ईश्वरपूर नगरीमध्ये निनायनगर परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता करावी आणि एका वेगळ्या पद्धतीनं गाडगेबाबांना अभिवादन करावं म्हणून आलो। मी आपल्या इस्लामपूर शहरातील सर्व नागरिकांना मनापासून विनंती करतो की आपण आपल्या शहराच्या परिसरातील स्वच्छता ठेवूया। त्याचबरोबर स्मशानभूमी हे जे परिसर आहे, स्मशानभूमी इमारत आहे, ही केवळ इमारत नसून आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणीचं ते ठिकाण आहे। त्यामुळे कोणी आपल्या परिसरातील किंवा घरातील भागातील एखादा आपला जीवाभावाचा माणूस गेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीच्या निमित्तानं आपण स्मशानभूमीत येतो। त्यामुळे येताना जेवढ्या गोष्टी लागणार आहेत तेवढ्याच गोष्टी आपण आणायला पाहिजेत, कारण आज स्मशानभूमीत अर्धवट जळालेली वेगवेगळी लाकडं आहेत, औषधं आहेत, काचेच्या बाटल्या आहेत। मग ही सगळं इथल्या लोकांना स्वच्छता करत असताना त्याचा त्रास होतो, हाताला पायाला लागतं आणि मग त्यातून वेगवेगळे रोगराई पसरणार आहे। वेगवेगळे नैवेद्य आपण इथं आणतो, नैवेद्य तसेच इथं कुजून राहतात आणि मग आपण ह्या सगळ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत, ज्या अनिष्ट चालीरीती आहेत, ते आपण या निमित्तानं आज आपण एक संकल्प करून हे सगळं बंद करूया। जेवढ्या गोष्टी लागणार आहेत तेवढंच इथं आणूया, कारण या ठिकाणची स्वच्छता करणारे कर्मचारीसुद्धा ही माणसं आहेत। त्यांच्यासुद्धा घरात काय मुलं आहेत, काय नातेवाईक आहेत, त्यांचा संसार आहे, मुलाबाळांचं शिक्षण आहे, त्यामुळे ती लोक काम करतात। परंतु असं काम करून ते आपला परिसर स्वच्छ ठेवत आहेत। मग आपलीसुद्धा एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे की आपण आपल्या परिसराला, या ईश्वरपूर नगरीला स्वच्छ, समृद्ध आणि चांगलं आदर्श गाव करूया, एवढी विनंती करतो। आज या स्मशानभूमीत आल्यानंतर स्मशानभूमीची अवस्था ही अत्यंत दयनीय झालेली आहे। ती शवदाहिनी आहे, कट्टा आहे, निवारा शेड आहे, ही सगळं मोडकंही झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाला सुद्धा या निमित्तानं विनंती करतो की आपण या शहरातल्या माणसाला निदान गेल्यानंतर तरी त्याला चांगल्या सोयीसुविधा द्याव्या, ही आपली जबाबदारी आहे। म्हणून प्रशासनानं सुद्धा आपली जबाबदारी पार पाडावी, नागरिकांनी सुद्धा नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया आणि पुन्हा एकदा संत गाडगेबाबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि देश उभा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।